काय करते? किती वेळा सांगितलंय मी फोन बघत असताना माझ्या फोन मध्ये डोकायचं नाही. अगं असं विचारलं काय करते, मग बसली निवांत, म्हणलं मी बी बसावा. काय झालं? का आता मी बसून शांतपणे फोन पण नाही बघायचा का? बघ ना, मी कुठं काय म्हणलं तुला? काय थोडासा पेस नाही खाऊ मला? हा, सतत मी बसले ना तर सारखं येणार मला टॉर्चर करणार, एवढंच येतं का तुला? मी कुठं टॉर्चर केलं? तू बसली म्हणलं बोर बसून झालं. ना मला शांत. बस की, मी कुठं काय बोललो? माझं चिडत नको जाऊ ग. अगं तुला माहिती आहे ना माझा किती जीव आहे तुझ्यावर. हा ना, पण माझा पण पैसे नाही. काय गप्पा चालल्यात हा मानसी? हा, या बसा ना. हा. बस बस बस. अक्षय हा, काय करतस? काय नाही, आज जरा सुट्टी होती. हा मग तेच म्हणते, सुट्टी आहे ना, जरा वावराकडून चक्कर मारा दोघ जण मस्त. हो का नाही आई, जसं तुम्ही म्हणता तस. हा, आणि मोठी गाडी घेऊन जा. हा, हो आणि छत्री पण घेऊन जा, उन्हात लय फिरू नका. हो बरोबर आहे, ह्यांना किती ऊन लागल ना, हा. त्यांची काळजी घेतली आणि पाहिजे ते ना. खुरपणाऱ्या बायांसंग बोल जरा. हा मी बोलते, तुम्ही काळजीच करू नका. तुमच्या नंतर हे सगळं घर आणि ते मलाच पाहायचंय ना. हा, मग मग कशी आत्तापासूनच गुणाची आहे सवय माझी. केली पाहिजे ना. आणि डाळिंबाकडे जा तिकडे जरा, ते मजूर काय करतात हा बघ तुम्ही बाबा ते ते. द्राक्षाच्या बागाकडे लक्ष दे. हा, अगं त्या बायांना आपल्या खुरपणाऱ्या त्या सारख्या विचारतात की लहानी मालकीन बाई येतच नाही वावराकडं. हा? तर जरा आम्ही जरा ते लग्नाचं काम आहे ना यांच्या भावाच्या मुलाचं, तिकडं थोडं बोलणं करायला चाललोय, म्हणजे पाहुणे येणार आहे म्हणून. हा. तर आम्ही जाऊन येतो. फ्रीज मध्ये दही ठेवलेले आहे, हा, आणि भाजी बिजी गरम करून त्याला जेवायला दे, तू जेव आणि मग जा निवांत. हो हो बरं दुसरी गाडी नेतो आम्ही, तुम्ही पजेरो घेऊन जा. ठीक आहे, येतो आम्ही. चला. बरं मी काय म्हणतो, किती वेळा सांगितलंय मी मला हात लावायचा नाही. सारखं सारखं तेच तेच सांगावं लागतं का? अगं तसं नाही. मी तसं नाही तर आपलं- कसं? बरं जाऊ दे, जेवण दे ना मला जेवायला. हात आहेत ना, जा गरम करून खा. तू दे की बनवून, तुझ्या हातचं खाईन की. मला नाही बनवतो बिनवता येत, आणि तसे बनवून दिले ना, फ्रीज मध्ये ठेवलंय ना म्हणे, जा तेच गरम करा आणि तेच खा, आणि मला पण द्या. हा ऐक ना मानसी, लय ऊन वाढले बाबा. एवढं उन्हात तानाचं कसे कामगार काम करतात. मी ते दमून गेलो. आज झोपलो असतो पण नको, ते परत ते चिडचिड करते. इथं थोडा डोकला मारतो. अक्षय, ए बाबा, बाहेर का बसलाय? अगं नाही आई, आता डाळिंबाच्या बागेतून आलो ना, थोडं बसव मला, इथं डोकला लागला मला. हा ना, तोंड लाल झालंय, सगळं उन्हातून आलाय. घरात झोपायचं ना बेडरूम मध्ये. नाही नको, ती झोपली ना मग तिला ती चिडचिड करते, मग त्याच्यामुळे मी बाहेर येऊन झोपलो. जेवला नाही? जेवलो. खरंच? हा खरंच जेवलो मी. तिने दिलतं की मला वाढून, मग जेवलो आणि मग शेतात गेलो. अरे आम्ही दोघी जेवलो होतो, आणि तिला जाताना सांगून गेलते तुला गरम करून जेवायला दे, आणि खोटं बोलतो माझ्याशी. अगं आई तसं नाही, भूक नव्हती मला, म्हणून मी म्हणलं आता मग शेतात गेलो. आणि मग जेवलं कसं म्हंटला? कारण मी जसं झाकून ठेवून गेलते ना, जशी तसंच आहे. जेवण की थोड्या वेळाने भूक लागल्यावर. तिने गरम करून नाही दिलं तुला? नाही म्हणत होती देते म्हणून, मीच म्हणलं मग जाऊ दे, मी शेतात जातो म्हणून. हो का? अरे असं उपाशी नको मरू बाबा. नाही भूक लागली खाईन की. सुट्टीच्या दिवशी तरी व्यवस्थित घरात जेवत जा तू. आता वावरात जायचं महत्वाचं होतं म्हणून तिला म्हणलं नको ते, म्हणून मी गेलो. माझंच चुकलं, मीच तुला वाढून द्यायला पाहिजे होतं. मानसे, मानसे, झोपली असेल कशी. काय हो आई? का ग तू याला जेवायला नाही वाढलं? मी दिलं होतं ना यांना जेवायला मी, पण यांनी काही खाल्लंच नाही, तसंच ठेवलं. मग मी तसं ठेवलेलं परत ते त्याच्यात टाकून दिलं. अगं तू गरम करून दिलं असतं तर त्यांनी जेवलं असतं. मग विचारा त्यांना, गरम करून नाही दिलं का मी? अगं मी जसं झाकून ठेवलं होतं ना, मी वळखावणं करून गेलते, तसंच आहे ते. अहो तुम्हाला माहिती आहे ना, अगदी तुम्ही जशा गोष्टी सांभाळताना तशाच गोष्टी मी पण सांभाळते. मग तुमच्या हातावरच हात मारलाय मी सासूबाई, कसं कळत नाही तुम्हाला? ठेवलं व्यवस्थित मी, तुमचं ठेवणं वगैरे सगळं मला माहिती आहे ना, म्हणून मी तेच तुम्हाला फॉलो केलं. अगं ते काहीही असो, पण नवऱ्याला उपाशी ठेवू नाही ग, त्याला जबरदस्तीने 2 घास खायला घालायला पाहिजे होते तू. अगं आई जाऊ दे. बरं चला, चल 2 घास खा. हा चला चल, तुम्ही गरम दोन करून घास दे खा, जरा. मी खाऊ चल. घालते तुम्हाला. हो हो चला. राजकारणाचं तर फार खरं नाही राहिलं बाबा. काय कर राहिले पार ते सरपंच येडवणी करते राव.
नुसता रट्टा उठवलं त्यांनी, इकडं पैसे तिकडं पैसे सगळे 10% आत कामच घेत नाही, कोणा करून देतो. पैसे वाटल्याशिवाय सीट निवडून येत नाही ना. अरे शिटेल पण कंचच काम दडवाय ना, ते गटराच्या कामाचा असा राडा करून ठेवलाय. आता ते इलेक्शनला उभं राहताना सरपंच पैसे वाटे ते म्हणले, त्याला गावचं काय घेणं देणं आहे? तसंच झाले बा. आता काय आहे, पूर्वीच्या काळी परिस्थिती वेगळी असायची. पूर्वीच्या काळी काय असते नशी परिस्थिती. आता काय झाले का, पैसे वाटून लोक मतदारीला आचार झाले, पैसे घेतात आणि मग पुढे पैसे खावा लागतात. मी जर तुमचे पैसे घेतले तर माझा काय अधिकार आहे काम मागाय तुमच्याकडे? हाय बरोबर आहे. पण या दाजी या, बसा. राम 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 राम. या आज लय पाहुणा लांबाला भाऊ. आलो गेलो तर फेरफटका मारा इकडे वावरात. फेर पटकन आहे. आणि मी इकडे कसं काय चुकले? आलो चला म्हणलं यावं भेटून पाहुणे रावळ्यांना. जाधव साहेबांची त्या अनुषंगाने गाठ झाली. जातो असं आम्ही असतो गप्पा मारायला. आम्ही आपल्या इथं शेजारीच आहे ना, मग ते काही काम नटलं काय दुपारच्या बरे माझ्याकडे गप्पा मारा. मी दुपारी कुठं काय झाडाखाली आम्ही बसतो का? शांत पद्धत. काय कमी असतं मग? काय नाही ओके चाललंय सगळं आता घरात. काही टेन्शन नाही काय नाही. टेन्शन नाही. ते पोराचं ते परत काय मुलबाळ आता 2-3 वर्ष झाले. अहो आता मुलबाळाचं आपल्या हातात आहे का, ती देवाची देणी. देव देवलशी बघायचं नाही जागा. अहो साधू साहेब सांगायचं देवलशी पाहिलेत. आता ते मोठा डॉक्टर धरलाय. ते पूर्वी सारखं नाही. पूर्वी आपल्या काळात, आमच्या काळात बरं का जातो, लग्न झालं 5-5, 10-10 वर्ष म्हणतात ना, आम्हाला मुलबाळ होत नव्हतं. हा 2-2, 5-5 वर्ष बायकांची आमची ओळख नव्हती. अजून हा तोंड पाहत नव्हतं, लांबून लांबून नुसतं. पण आज असं झालं की आज लोकांना वर्षात नाही जर पोर झालं तर लोक चर्चा करायला सुरुवात करतात ना. चायला लग्न झालं वर्ष झालं, लग्न झालं वर्ष झालं, ते कसं अजून नाही काहीच मुलबाळ नाही. पण नियोजन असेल लवकर नको म्हणता असते. काय असं आहे का काही का काही अडचणी? नेमकं खरं तरी सांगा, मुलांचं नियोजन हे का काही अडचणी? नाही अजून अडचणच वाटते. काय मुलबाळ नाही अडचणच येते. लवकर नको असं काय येतं. बघा ना, एखादा वारस झालं, एवढं प्रॉपर्टीचं करायचं काय, एवढं कष्ट करून एवढा बांगला उभारलाय, एवढी क्षेत्र 10 एकर आज. हा सगळं जिथल्या तिथे आहे फार. पण आता इथं काही हात लावता येतं वरल्याच्या बनत काय ते. मला शंका वाटते. मला का हो नाही का कोणाला वाटतंय बघा, झाल्यानंतर ते बैद्वार झालं तर माणसाला बरं वाटत. आहे ना नाही तर जर असं लांब लांब थोडी शंका कुशंका येते म्हणून मी बोललो. माझं काय दुसरं बरोबर आहे. दाजी आलेच म्हणले जेवणाचे बघावं लागेल. कोंबडी गिंबडी काहीतरी दाजीला करू कोंबडी उलट पालट करू दाजीला. काय मच्छी आहे नाही. दाजीला नवी राहिले आता पर खाऊन खाऊन मिळून आमची नेहमी त्याची दात पडल्याची ना. कोंबड्यान बकरीनी दाजी तिकडे दिसले की इकडे कोंबड्या घाशा इकडे इकडे पळतात. दाजीला कधी आपलं हाय नाही का दाजी सांगा ना. अहो इथं नाही झालं तर दाब्यावर येतात. दाबेव नाही घरी. दाजींची गाडी बंद झाली ना, मोटरसायकल का कोंबड्या पळू बसतात लपून बसतात. त्यांना माहिती कोंबड्याला वाटतं आता कंचचा नंबर आला कारण त्याच्या पळू जातात आपल्या. भूक लागल्यावर काय केलं आहे? काय हा? अगं काय करते ते विचारत होतो. मग हात लावून विचारायची गरज आहे का? लांबून नाही विचारू शकत? अगं प्रेमाने हात लावला. प्रेमाने हे असं मला नाही आवडत. हे असलं किती वेळा सांगितलं तरी सारखं सारखं तेच करणार असेल तर मी निघून जाईन इथून. मग अगं तसं नाही. अगं एक महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल. ते बाबा बोलत होते मला की बाबांना बाहेर लोक नाव ठेवू राहिले की तुमच्या मुलाला अजून मुलबाळ नाही म्हणून. अय आपल्याकडे तसलं काही नसतं बरं का. हे मुलं बाळ हा, आणि त्यांना सांगायचं ना मग नाही जमणार आमच्याच्यानी. अगं आता तुझ्या हट्टापायी मी इतके दिवस थांबलोय. तुला आवडत नाही त्या गोष्टी मी कधी केले का? नाही केल्या आणि इथून पुढं करायचे पण नाही येतं. सांगा तुमच्यामध्ये काहीतरी फॉल्ट बिल्ट आहे आणि विषय मिटवून टाकायतलं येतं. उगत परत मला ह्याच्यावरून कोण काही बोललं नाही पाहिजे आताच सांगते. तू नको रागव. मग म्हणजे ते बोलले म्हणून तेवढं तुला सांगितलं, बाकी काही नाही. येऊ का? मग काय आता रोमॅन्स करणार इथं? निघा. आलाय मला हात लावायला. लायकी तरी आहे का तुझी? हट. अरे किती वेळ झाला मी इथे बसलोय, तू कधी येणार? आता काय माझं पहिल्यासारखं राहिलं का? हा बिना लग्नाची आहे का मी? आता लग्न झालं ना माझं, मग काही गोष्टी मला बघूनच सगळ्या करावं लागतात ना. आणि ते माझं नवरा येडं सारखं माझ्या पुढं मागं करत असतं. आणि ती सासू तिचं तर माझं इतकं लक्ष असतं ना, तर मला साधं ना इकडं तिकडं पण सोडत नाही ती. अरे पण तू किती दिवस झाले आपले कुठपर्यंत चालणार आहे आता या गोष्टी? हा कुठपर्यंत चालणार या गोष्टी? हे बघ बेबी, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यावरच राहणार आहे. आणि मी ना त्याच्यावर कधी प्रेम नाही करू शकत. तू जवळ आला तरी मला किळस येते. कसं काय मी त्याच्यावर प्रेम करणार? जे काय आहे फक्त तुझ्यावर आहे. आणि त्याच्याशी लग्न केलंय कारण फक्त प्रॉपर्टीसाठी केलंय. हा काय? हो मग. अरे वा. आणि एकदा का तो गेला
ती प्रॉपर्टी फक्त तुमची आणि माझी. आपल्या दोघांचीच प्रॉपर्टी. काय मग? ओके डन. आणि काय तुम्ही पहिल्यासारखं माझ्यासोबत बोलतच नाही तुम्ही. अरे बाळा तुम्हाला वेळच देत नाही, मी त्याला काय करणार. ते हाय बरं का, टाइमच भेटत नाही. खरंच सॉरी. ठीक आहे, इट्स ओके. असंच माझ्यासोबत राहा कायम. नक्कीच नक्कीच. मला फक्त तूच माझ्यासोबत पाहिजे. तू त्याला लवकरात लवकर सोडून दे, माझ्याशी लग्न कर, मला बाकी माहित नाही काहीच. अरे बस का, तुझ्याशीच लग्न करणार आहे मी. नक्कीच. तू तर नुसता असाच आहे. बरं चल ना आपण तिकडे जाऊ मग. ठीक आहे चल. अगं काय मी झालं? गावात गेलो होतो, गावात चर्चा चालू आहे. आपल्याला एवढी प्रॉपर्टी आहे हा मग आणि आपल्या मुलाला मुलबाळ नाही. मी अक्षाला सांगितलंय सगळं समजून. मग आता तू सुनबाईला काय सांगायचे सांग. ह्या गोष्टीचं तर टेन्शन मला पण आहे. हा ना. पण आता ते काय बाजारचा भाजीपाला आहे का, जायचं 10 रुपये द्यायचे आणि घेऊन नाही यायचं. ना. आता आपण दवाखाना करतोय, देवलशी करतोय, देवलशाचं पाहिलंय पण काही अजून गुण येत नाही. हा? काय भानगड आहेत, त्यांच्याशीच बोललं करायला पाहिजे एकदा. त्यांच्यात काय प्रॉब्लेम आहे का काय तुला माहित असलं तर काय. मला कशाचं माहिती, पण बघते मी सुनबाईला बोलते या विषयावर. तिच्याशी जरा बोलले ना, जरा मसला तरी निघाल त्या गोष्टीचा. तुम्ही इथं बसलायत काही? कुठे गेली होती तू? मी का, ते मी पार्लरला गेले होते. काय केलं पार्लरला? हो ते मी फेशियल आणि ते केला. काही दिसत नाही ग तुझ्या चेहऱ्यावर काही खूपसुरती, म्हणून म्हणलं पार्लर मध्ये काय केलं तू? सांगितलं ना फेशियल केला. 3 तास? मग ते सुप वगैरे लागतं ना, ते सगळं जाऊन द्या. पण तुम्ही इथं का बसलाय, घरात बसायचं दिलं सोडून? का बरं, आपलं अंगण आहे, आपण कुठं बसू शकतो. आपण बसलं पाहिजे बाळा. बरं चालेल मग बसा तुम्ही, मी येते. थांब ना, ऐक ना, ते तुम्ही दवाखान्यात जाता ना तपासणीला दोघं? हा जातो ना. आता तुमच्या लग्नाला बरेच वर्ष झाले ना, है ना. तर आता आम्हाला पण वाटतं ग, आमच्या मांडीवर नातवंडाने खेळावा, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करावा आम्ही. कारण आम्हाला पण शेजारी पाजारी लोक कुजबुजतात. चर्चा चालू आहे ना गावात. बरोबर. नक्की तुम्ही दवाखान्यात जाताय का? अहो आम्ही दवाखान्यात जातो, जे नाही ते सगळे उपाय करून पाहिले, पण काय त्याच्यातून मार्गच निघा नाही. आता मी तरी काय करू आई? बरं तुम्हीच सांगा बरं, माझं काय चुकतंय का? नाही नाही, ऐक रडण्यासारखं काही बोललो नाही आम्ही तुला, आणि लगेच रडू नको. आपल्या आता तुला माहिती ना, माझ्यापेक्षा छोटी जाव आहे, पण तिच्या पोराचं मागच्याच वर्षी लग्न झालं ना, आता तिची सून प्रेग्नेंट पण आहे. मग म्हणून विचारलं. अगं आम्हाला पण असं गोष्टी विचारतात लोक. तर दवाखान्यात डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? ते डॉक्टर बोलले की नाही का, होईल सगळं व्यवस्थित. तो कोर्स आहे ना दिलेला त्यांनी गोळ्या औषधाचा, तो पूर्ण प्रयत्न म्हणजे नाही का सगळं संपवून टाकायचा आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे ना? हो. बरं ठीक आहे, तुमचा ते 3 महिन्याचा कोर्स तर चालूच राहील, डॉक्टर पण करू. आणि एक काम कर, तू थोडीशी ना 1-2 दिवसांनी तयारी कर. तुला ना अक्षयला मी कुलदेवीला नेते आपल्या, तेवढं तुमचं ते नवस आहे ना तेवढं फेडून टाकते. खरं सांग काही, हा. हे नवस बिवस करून काहीच उपयोग नाहीये आई. मी ना खरं सांगते, मी तुम्हाला आतापर्यंत काहीच नाही बोलले, कारण की तुम्हाला त्रास होईल म्हणून मी काय नाही बोलले. नाही बोल की काय. बोल बोल बाळा. आधीच तुमचा ह्यांच्यावर किती जीव आहे, मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. आणि उगाच मी ती गोष्ट सांगितली की तुमचा ह्यांच्यावरचा जीव हे होईल कमी. बरं बोलशील का आता? तुम्हाला माहिती आई, तुम्हाला असं वाटतं की आम्हाला मूल होत नाहीये, पण त्याचं कारण तर हेच आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करते ना, तर मला हाडतूड करतात, फक्त तुमच्या समोर जीव लावतात, असं एकटंच मला साईडला ढकलतात. काय चालू आहे त्यांच्या मनात, काय नाही मला काहीच समजत नाही. अगं काय बोलती हे तू? अहो खरंच नाही तू काहीतरी वेगळं बोलतीये. खरंच तुमची तसं नाही. शपथ, मी खरंच बोलते. तसा नाही माझा मुलगा. मी बोलू का त्याला, विचारू का तुझ्या समोर? काय होणार आहे? मग काय खरं खोटं ते कळल. मी म्हणलं ना काहीतरी आहे. आपो त्यांना बोलाल तुम्ही, त्यांना खूप वाईट वाटेल. तुम्ही ना बोलूच नका त्यांच्यासोबत, नाही का? बरं ठीक आहे, मी नाही बोलत त्याला. एक काम करा, 2 दिवसांनी तुम्ही तयारी करा, त्याला पण सांग तुझी पण पिशवी बॅग भर, आणि आपण कुळदेवाला जाऊन येऊ. ठीक आहे, चल देवीला जाऊन ये. चल. चल घरी चल. चल घरी. उठ.
अक्षय हाय. अरे काय रे बाबा निवंत बसला? बसलो जरा निवांत. हा वय काय झालं? काय झालं जरा बोलायचं होतं तुझ्या संग. बोल की. ते पप्पांनी तुझ्या संग बोललेच आहेत ते मुलाबाळांचं. बोलले. मी पण बोलले मानसी संग. पण ती तर म्हणती तूच बोलत नाही ती संग नीट. नाही बोलतो की मी. मग तिला जीव लावत नाही, तिला जवळ करत नाही. नाही लावतो जीव, जवळ बी करतो. मग ते डॉक्टरांनी तुम्हाला औषध गोळ्या दिल्यात, मग काही फरक का नाही पडत? गोळ्या हा खातोय. बरं ठीक आहे, डॉक्टरांच्या औषध गोळ्या बी घ्या. आणि माझं म्हणणं असं आहे का मी नवस केला होता तुझ्या लग्नाला. आता लग्न झालं तर नवस नाही फेडला, मग ते काय आडवं येत असेल तर आपण एक काम करू, 2-3 दिवसांनी ना कुलदैवताला जाऊन येऊ आपल्या. चालतंय तू म्हणते तसं. सुट्टी टाक कामावर आणि कुलदेवाला जाऊन येऊ. हा. तू, तुझी बायको, तुझे वडील आणि मी. ठीक आहे? हो. ड्रायव्हरला सांगून ठेव, तयारी करा. मला काही दुसरं काही ऐकायचं नाही. आपण मंगळवारी चाललो म्हणजे चाललो कुलदेवीला. तू म्हणशील तसं करू आई. पक्का ना? हा. छान आहे लेकरं माझं. चल मग जेवणाचं बघत आहे, बसतो. काय लय अर्जंट बोलवलंस? अहो तो माणूस इतकं वैताग देतो ना मला, तर नको नको केलंय त्यांनी. काय झालं काय पण? अहो त्याच्या घरची ती सासू माझी, ती एक नंबरची कायदेशीर. ती म्हणते मला पोरच पाहिजे तुमच्याकडून. अरे बाप. आणि कस काय मी देऊ त्यांना पोरं? मी साधा त्याला जवळ उभा करत नाही माझ्या, कस काय हे करणार मी? नाही मग त्याला एक काम करू आता. काय कर माहिती का, साप पण मेला पाहिजे ना, काठी पण नाही मोडली पाहिजे. एक काम कर, त्याला विष घाल, मारून टाक. बघू पुढचं काय करायचं ते. बरोबर आहे, असं करून टाक. बरोबर आहे. आपल्याला असंच करावं लागणार, पर्यायच नाहीये दुसरा. हो मग काय तर. आणि प्रॉपर्टी तर आपल्या दोघांनाही पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तर हे तर करावंच लागल. त्याला विष घाल, लवकर मारून टाक, म्हणजे प्रॉपर्टी आपल्याला नाव होऊन जाईल, आपण दोघं मोकळे झालो. मग काय तर आजच ठीक आहे? करते मी. आजच ते नक्की कर. बरोबर. चला येते मी. चालते बाय. आज आहे ना सगळ्याचा ना सोक्षमोक्षच लावून टाकते. तसे आई पण बाहेर गेलेली, सगळं रानच मोकळे आज माझ्यासाठी. आज आहे ना बरोबर सगळ्यांना जाळ तर घालावंच लागणार आहे. कधी येतोय काय माहिती. हा आला तुम्ही? हा आलो. अहो खरंच सॉरी, मी खूप चुकीचं वागले ना तुमच्यासोबत. पण आज एवढं प्रेम. खरंच माफ करा मला. खूप हाडतोड केली मी तुम्हाला माझ्या जवळ सुद्धा येऊन दिलं नाही. एक बायको म्हणून मी खरंच खूप कमी पडले. माफ करा मला. नको रडू. मी तुला कधी चिडलोय का, कधी रागवलोय का? मग रडते कशाला? नको रडू. खरं सांगू, मला ना खरंच सगळ्या गोष्टीची जाणीव झाली हो. जाणीव झाली ना ती महत्वाची. बाकी काय नाही. मग आता हसत खेळत तू असं रडलेलं मला अजिबात आवडत नाही बघ. बरोबर आहे. आणि तसंही आई बाबा मला बोलत लेकरांचं आपल्या, आणि ती गोष्ट मी मनावर घेतली खूप. खरं? हो. आणि आपण लवकरच पाळणा आलाय. तुम्ही थकून आला असताना खूप उन्हातानातून, मी एक काम करे तुमच्यासाठी पाणी आणते, म्हणजे कसं तुम्ही थंड थंड होता. आलेच. आज आहे ना सगळ्याच गोष्टीचा निकालच लावून टाकते. डायरेक्ट आहे ना खपलाच पाहिजे. आहो काय पाणी आहे का? हा ते ऐका तुम्ही ऊन लागलं होतं का मला? ते अयो असं तिखट त्याची तरीच व्हायला लागले. ते तुम्ही उन्हातून आलाय ना म्हणून कस तरी होते. आई आई काय होतंय? आई आई अगं आई काय होतंय? आई अरे मला नाही कसं तरी होतं. आई काय होतंय? पाणी आण ना आईला. पाणी पाणी आण ना. आत पाणी. आई आई अगं पाणी आण ना. हा आणते. आई
आई आई आई आई हे घे पान आई काय झालं ओ आई आई अक्षय वारली तुझी आई बरं का हा काय झालं आई आता काय आई ते मला आता समजलं काय झालं ते उन्हातून आले ना त्यांना बीपीचा त्रास आहे ना म्हणून त्यांना हे झालं माहिती का आई उन्हाने बिनाने काय नाही झालं मी यांचं बोलणं ऐकलं होतं इथले आहे ना पाण्यात आहे ना विष होतं काय काय ऐकलं होतं तू आओ काका मी कायऱ्या खायला गेलो होतो एक काकू आणि एक आहे ना माणूस होता मी ना मग त्यांचं काहीतरी प्लॅनिंग चाललं होतं तुम्हाला मारायचं प्लॅनिंग चाललं होतं विष टाकून तुम्हाला मारायचं मग मी गपचूप ऐकलो काय म्हणजे सगळे तू केलंय तू सगळं अरे काय कमी केलं होतं तुला काय कमी केलं होतं आईने माझ्या किती जीव लावलं तुला आईने सगळं हा सगळं प्रॉपर्टीसाठी केलं का तू प्रॉपर्टीसाठी केलं का तू मला माफ कर शी. चुकी झाली अरे किती जीव लावलं मी बी तुला कोणत्या गोष्टीला मी काय बोललो नाही म्हणलं हो तू सगळं तुझ्या मनासारखं मला मारायला निघली होती अगं पण मी मेलो असतो तरी चाललं असतं ना सुखी झाली असती तू माझ्या आईचा का जीव घेतला तू हा बघ आजपासून तुझा आणि माझा काहीच संबंध नाही या घराशी तुझा काहीच संबंध नाही काहीच संबंध नाही तुझं आणि माझं नातं तुटलं माझ्या आईचा जीव घेतलाय तू मला कर सोड अजिबात मला हात लावायचा नाही त्या लायकीची नाहीये तू जातो साहेब पोलिसांना फोन लाव तुम्ही हॅलो पोलीस स्टेशन आहे